आज आमच्या तुळजापूर विधिज्ञ संघाच्या 2026 करता जी काही निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जयंत इंगळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले। त्यानंतर आमचे उपाध्यक्ष जे आहेत ते बिनविरोध निवडून आले। त्यानंतर आमचे सचिव जे आहेत शैलेश पाठक हे पण चांगल्या मताने भरघोस मताने निवडून आले। त्यानंतर आमचे सहसचिव फुटाणकर साहेब हे तर सर्वापेक्षा जास्त मताने निवडून येऊन आम्हाला एक अभिमानास्पद एक घडवून आणलं। त्यानंतर आमचे नितीन चंदनशिवे हे पण कोषाध्यक्ष पदासाठी निवडून आले। आमच्या हे जे पदाधिकारी निवडून आलेत हे पदाधिकारी जे आहेत ते याला अहमपणा आणि मीपणा नसल्यामुळे आमच्या विधिज्ञ मतदार जे आहेत त्या विधिज्ञ मतदारांनी एकमताने बहुमताने निवडून दिलेले आहे। त्यामुळे त्याही आमच्या मतदाराचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज जी 2026 करता तुळजापूर विधिज्ञ मंडळाची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये मला मदत करणारे माझे विधिज्ञ बंधू, सर्व विधिज्ञ बंधू, हा जो विजय आज आमच्या पॅनलचा झालेला आहे तो भरघोस मताने झालेला। हा विजय आमचा नसून आमचे जे मतदार आहेत आणि माझे काय ज्येष्ठ कनिष्ठ सहकारी मित्र आणि आमचे सिनियर यांनी जे आम्हाला विजयासाठी जे काही सहकार्य केलं, मतदान मागण्यासाठी काही सहकार्य केलं, ज्ञात अज्ञात यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। त्यामुळे आमच्या या पॅनलचा दणदणीत विजय झाला आणि यापुढेही आम्ही विधिज्ञ मंडळासाठी विविध कामाचं आम्ही आश्वासन दिलंय ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। आई तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये सर्व विधिज्ञ मंडळाकडून जे बिल्डिंगचं उद्घाटन झालं त्याच्या सुरुवातीलाच आज आम्हाला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आमच्या विधिज्ञ संघामधील जे काही अहंकार निहंकार असेल किंवा जे काही मान अपमान होतील त्याचा सर्वांचा इथं संहार होऊन आमच्या सर्व विधिज्ञांचा यश प्राप्त झाले आहे। त्यामध्ये जयंत इंगळे, मी शैलेश पाठक, फुटाणकर साहेब आणि चंदनशिवे साहेब हे भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत। त्याकरता आम्हाला मोस्ट सिनियर AS पवार साहेब, संजय पवार साहेब, जगताप साहेब या सर्वांचं, कानाडे साहेब, जे काही तांबे साहेब, गिरीश सेटे साहेब, हिरोळीकर साहेब या सर्वांना आम्हाला भरघोस मताने निवडून दिले। त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नवीन कार्यप्रणालीला आम्हाला असेच त्यांनी सोबत घेऊन काम करायला मदत करावी हीच जगदंबाचरणी प्रार्थना। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।